हनुमान चालीसाची रचना नेमकी कशी झाली, नेमकी कुणी केली? जेव्हा तुलसीदासांनी अकबरांचं निमंत्रण नाकारलं तेव्हा अकबरांनी त्यांना बंदी बनवून आणायला सांगितलं. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, आपलं प्रकाश काउन्सलर हे जे काही शैक्षणिक उपक्रमाचं जे आपलं चॅनल आहे, या चॅनलमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण हनुमान चालीसाबद्दल थोडंसं एक सिरियलमध्ये समजून घेणार आहोत. आठवड्यातून एक दिवस आपण हनुमानजींच्या चरित्राविषयी थोडंसं चिंतन करणार आहोत. हनुमान चालीसा जी आहे त्या चालीसामधले जे तुलसीदासांनी जे दोहे मांडलेले आहेत त्या संदर्भात थोडंसं आपण जाणून घेऊया, जेणेकरून आपली मुलं मेंटली आणि फिजिकली पण स्ट्रॉंग बनावे, ते अभ्यासात पण हुशार व्हावे. जर आपण आपल्या इतिहासाचा बारीक अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल, हनुमान विद्यावान गुणी अति चातुर आहेत, रामदूत अतुलित बलधामा. आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या काळामध्ये ज्याची आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे आपल्या मुलांच्या बाबतीत, ती म्हणजे कुमती निवार सुमती संगी. बजरंगबली प्रचंड एनर्जेटिक असून त्यांच्या पॉवरची गणनाच करता येत नाही असं असून सुद्धा, ते प्रचंड ब्रिलियंट असून सुद्धा कुमती निवार सुमती के संगी, राम काज करी बेको आतुर. या दृष्टिकोनातून आपल्या मुलांच्या मध्ये ह्या क्वालिटीज येणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीला आपण हनुमान चालीसाची रचना नेमकी कशी झाली, नेमकी कुणी केली, या संदर्भात थोडंसं एक आपण नेहमी ऐकत आलेलं आहे की मोगलांचं जेव्हा साम्राज्य आपल्या देशामध्ये होतं, अकबरापर्यंत हा मेसेज गेला की एक संत तुलसीदास नावाचा एक हिंदू संत आहे, तो त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतोय, त्याला प्रभू रामचंद्र प्रसन्न आहे. मग अकबरांनी काय केलं, त्यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली की त्याला आपण आपल्या दरबारात बोलवूया. आणि त्या अकबरांनी असं ठरवलं की आपण तुलसीदासांना सांगू, माझ्यासाठी तू काम कर, माझ्या साम्राज्य विस्तारासाठी तू रामाकडे प्रार्थना कर. कारण का, हे जे संत असतात त्यांच्या जीवनामध्ये असे काही चांगले वेगवेगळे प्रसंग घडत असतात, चमत्कार घडत असतात. याचा फायदा आपण घेऊया आणि आपलं साम्राज्य वाढवूया. या दृष्टिकोनातून अकबरांनी त्यांना एक निरोप पाठवला, एक मस्तपैकी आहेराचं किंवा आपण ज्याला आपण म्हणतो बक्षीस, असा एक भेट वस्तू शिपायांच्याकडून पाठवल्या. तुलसीदासांना सांगितले की तुम्ही दरबारात या. तुलसीदास म्हणले, माझ्या रामाच्या दरबारात सोडून मी कुठे जात नाही, तुमचा कुठल्याही मोहरा मला नको आहे, तुमचं कुठलंही मला बक्षीस नको आहे. जेव्हा तुलसीदासांनी अकबरांचं निमंत्रण नाकारलं तेव्हा अकबरांनी त्यांना बंदी बनवून आणायला सांगितलं. तो सैनिक आले, सैनिकांनी नमस्कार केला. तुलसीदासांना सांगितलं की महाराज, बादशाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुम्हाला घेऊन जातोय, त्यात आमचा काही दोष नाही. कारण का ते पण भीत होते की नेमकं महाराजांनी काय शाप दिला तर काय करायचं. तर तुलसीदास गेले. तर तिकडे त्यांची जेव्हा चर्चा झाली, अकबर आणि तुलसीदासांच्या बरोबर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये अकबरांनी हाच विषय सांगितला की बाबा, तू माझ्या दरबारामध्ये राहा, तुला मी एवढं सगळ्या सुविधा सगळं देतो, तू माझ्यासाठी काम कर, मला रामाचं दर्शन घडवून दे. ते म्हणले, फक्त भक्तांना दर्शन देतात, माझ्यासाठी प्रार्थना कर. प्रार्थना करायची गरजच नाही, ते न सांगता करतो आणि न सांगता येतो तो देव आहे. मी प्रसन्न आहे, मी समाधानी आहे. जेव्हा तुलसीदास आपलं कुठलंच मुद्दा ऐकत नाहीत, मानत नाहीत म्हणल्यावर त्यांनी तुलसीदासांना जेलमध्ये टाकलं, बंदी केलं. पण तुलसीदासांचा कोणताही दोष नाहीये.
मग त्यावेळेला प्रभू रामचंद्र अकबर म्हणले, मग आता तुझा राम तुला सोडवायला येते का बघूया. तुलसीदास म्हणले, प्रभू रामचंद्रांना छोट्या कामासाठी यायची गरजच नाही. त्यांचा जो सेवक आहे, त्यांचा जो दास आहे, हनुमानजी पुरेसे आहेत, तेच मला याच्यातून बाहेर काढते. आणि तुलसीदासांनी वेगवेगळ्या दोह्यांची, वेगवेगळ्या वाक्यांची जी रचना केली ती जेलमध्ये बसून केली. संकट काळामध्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधा बरनऊ रघुबर बिमल जसू जोदायक फलचार. या पद्धतीनं जेव्हा जय हनुमान ज्ञान सागर जेव्हा सुरुवात केली, सबंध दरबारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माकडं सगळे आली, वानर आले सगळे. बादशाला कळायचं बंद झालं, सैनिकांना काय करता येईना. अकबर म्हणला, हे असं कसं काय झालं, काय नेमकं ह्याच्या पाठीमागचं गणित आहे, एकदम एवढी माकडं कुठून आली. तर त्यातल्या एका शिपायाने सांगितलं की जहापणा, आपण कारणाशिवाय रामाच्या भक्ताला बंदी बनवलेला आहे, त्याच्यामुळेच हे आहे. तुम्ही जर त्याला सोडून दिला तर माकडं आपल्याला काही करणार नाही. आणि मग अकबराला आपली चूक लक्षात आली आणि त्याने तुलसीदासांना बंदीगृहातून मुक्त केलं. या पद्धतीचा तो सर्वसाधारणपणे हनुमान चालीसा सुरू होण्याच्या पाठीमागची ही पार्श्वभूमी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा मी संकट काळात आहे, तेव्हा मी भगवंताचा धावा करतोय, हनुमंतांचा धावा करतोय आणि हनुमानजी माझ्या मदतीला येतात. चारो जुग पर ताप तुम्हाला. हनुमान एक असं चरित्र आहे, सबंध आपल्या देशामध्ये देवापेक्षा भक्ताची जास्त मंदिर आहेत, असे हे बजरंगबली आहे. खूप मोठं काम प्रभू रामचंद्रांच्या लाईफ मध्ये ते म्हणतायत की इतकं माझ्या जीवनामध्ये हनुमानचे उपकार आहे की मी जे उपकारांची परतफेड उतराई करू शकत नाही. तर हा जो हनुमान चालीसाचा जर मला अर्थ समजला, आपल्या मुलांना जर त्याचा अर्थ कळला, तर त्यांना तो म्हणण्यामध्येही आनंद मिळेल. त्या मुलांच्या मधला एक आत्मविश्वास उभा राहील, ईशविश्वास निर्माण होईल. आणि सर्वात महत्वाचं आत्ताच्या काळामध्ये कुमती निवार सुमतिके संगी, आपल्या मुलांचे किती पर्सेंटेज मिळत आहेत, याच बरोबर सगळ्यात महत्वाचं लक्ष पाहिजे की आमची मुलं प्रॉपर ट्रॅकवर आहेत का, त्यांचं मेंदू नेमके कुठे काम करतोय हे पालकांच्या लक्षात यायला पाहिजे. त्याचं कुठेतरी एक जसं आपण आपल्या मोबाईलला स्क्रीन गार्ड घालतो, कव्हर घालतो किंवा अँटीव्हायरस मारतो पीसीला, कॉम्प्युटरला, त्या पद्धतीनं हे प्रोटेक्टर म्हणून काम करेल. मुलांची सतसत विवेक बुद्धी जागृत होऊन मुलं सद्मार्गी लागण्यासाठी हे खूप मोठं महत्वाचा विषय आहे. तर पहिला जो दोहा आहे, तुलसीदास म्हणतायत की श्री गुरु चरण सरोज निज मनु मुकुर सुधार बरनऊ रघुबर बिमल जसु जोदायक फलचार. हा जो काही पहिला दोहा आहे, याच्यामध्ये ते काय म्हणताय की श्री गुरु चरण सरोज रज, श्री गुरूंच्या चरणांचं चरणकमल जे आहे त्याची जी धूळ आहे, गुरूंच्या चरणकमलांच्या धुळीतून मी माझ्या मनरूपी आरशाला स्वच्छ करत आहे. बरनऊ रघुबर बिमल जसू जोदायक फलचार. मी अशा रघुवीरांचं, प्रभू रामचंद्रांचं वर्णन करतोय, बिमल जसू, ज्याचं यशाचं मी गुणगान करतोय, जोदायक फलचार, जो दायक फलचार, 4 प्रकारच्या मला फळ मिळणार आहेत, मिळू शकतात, अशा प्रभू रामचंद्रांचं मी वर्णन करतोय. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे काही 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत, हे जे 4 फळ आहेत, ते मला प्राप्त होतील. मित्रांनो, प्रकाश काउन्सिलर चॅनलच्या माध्यमातून आपण हनुमान चालिसांवर बजरंगबलींच्या चरित्राविषयी या हनुमान चालिसाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण का आता
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार या विषयाबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया। सातत्याने आपण एक एक क्वालिटी बद्दल समजून घेऊ, ज्याच्यामधून आपल्या कुटुंबामधलं वातावरण हेल्दी बनेल, आपल्या मुलांच्या मधला उत्साह एनर्जी टिकून राहील आणि ती चांगल्या मार्गाला लागेल। यासाठी आपण प्रभू रामचंद्रांच्याकडे प्रार्थना करू, बजरंग बलींना आशीर्वाद मागूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू परत। धन्यवाद।